आपले अनेक विद्यार्थी क्लासरूम ऑफिसर आहेत, क्लासरूम ऑफिसर्स आहेत, शिक्षण अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, डेप्युटी कलेक्टर या शाळेचे विद्यार्थी राहिलेले आहेत. अनेक डॉक्टर्स या शहरामध्ये अनेक डॉक्टर्स आपल्या विद्यालयाचे आहेत, अनेक चार्टर्ड अकाउंटंट आपल्या विद्यालयाचे आहेत. असं निर्माण करणारी ही शाळा आहे. आणि आता तर आमच्या सचिव साहेबांच्या नजरेतून पुढची जे पुढे लागणार आहे, आता सरांनी सांगितलं की तणा लागल्यानंतर वीर खोदायची का नाही, तर पुढे काय चालणार आहे, पुढचं शैक्षणिक धोरण काय असणार आहे, त्या अनुषंगाने या विद्यालयाची सुरुवात झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही शिक्षकांना सुद्धा सांगितलं की आपण जे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो ते पालकांच्या समोर सुद्धा आपल्याला तो डेमो द्यायचा आहे. आणि त्या अनुषंगाने आवडी मॅडमला मी अशी विनंती करतो की त्यांनी फिजिक्सचा कुठलातरी एखादा पाठ विद्यार्थ्यांना पालकांसमोर हाऊ टू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट्स अशा पद्धतीने समजून सांगा. गुड मॉर्निंग तुम्ही मराठी चॅप्टर मध्ये आपण ह्युमन आय हा एक भाग आहे, मानवी डोळा. खरं आपण का पाहू शकतो, जग जे आपल्यासोबत आहे ते आपण का पाहू शकतो, तर असं उत्तर येतं की डोळे. तर हे उत्तर चुकीचे. प्रकाश आणि डोळा हे माध्यम आहे आणि मग आपण ती गोष्ट करतो. पण मानस इट इज अ व्हेरी सिंपल ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी. आपल्याला असं वाटतं की अवयव आहे झालेला, but the structure or the internal structure of human eye is very complicated. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड. मी 22 वर्षांपासून शिकवते. सायन्स कधी बदलते, अभ्यासक्रम बदलत असतो. मग तो असा प्रश्न येतो की मानवी डोळा शिकवायचा, टिकट कशी काढायची, पुन्हा त्याच्यात काय कशी सांगायचे. पण 2 वर्षापासून आम्ही जेव्हा डिजिटल वापरतो शिकवायला ते इतकं सोपं आहे की आपण इंटरनल स्ट्रक्चर सगळं आपण दाखवू शकतो की आपल्या डोळ्यामध्ये काय होतं, ॲक्च्युअली कोणती प्रोसेस होते, ब्रेनपर्यंत जाते. आणि शिकवण्यापेक्षा तुम्हाला की मुलांना आम्ही काय दाखवून त्यांना ते सही करणार आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला काय सांगते. साधा एक सरळ दिसणारा अवयव ॲक्च्युअली कसा असतो, तर त्याचा आकार जो आहे ना, इट इज अ स्फेरिकल इन शेप. म्हणजे एखाद्या बॉल सारखा आहे. म्हणजे आपण आतापर्यंत मुलांना फक्त मुलांच्या डोळ्याचा आकार आपण असा काढतो, पण डोळ्याचा आकार हा स्फेरिकल असतो. त्याचे कोणते कोणते पार्ट आहेत ते आपल्याला इथं पाहिजे. तर हेही आपल्याला माहिती की आपण सहज बोलून जातो की कुणाचे डोळे लहान आहेत, कुणाचे मोठे, पण असं काही नसतं. there is slightly different change in their diameter. त्याच्या आयबॉलचं डायमीटर आहे ते चेंज असतं आणि ते फक्त त्या जे डायमीटर आहे ते डायमीटर 2.2 सेंटीमीटर ते 2.4 सेंटीमीटर, म्हणजे इतका कमी फरक असतो. आपल्या शरीराची ठेवण त्याच्या पद्धतीची असते. तर हा जो आयबॉल आहे या आयबॉलचं डायमीटर लाईज इन बिटवीन 2.2 सेंटीमीटर to 2.4 सेंटीमीटर. Next point is very important. This is the cornea. त्याच्याआधी मी सांगते की हा जो व्हाईट मार्क आहे आपल्या डोळ्याच्या सगळ्यांना दिसतो तो काय आहे, ज्याच्यामधून आपल्याला सगळे न्यूट्रिशन सुद्धा काय होतात, प्रोव्हाइड होतात किंवा सेफ्टिफिकेशनसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याला स्क्लेरा असं म्हणतात. आणि त्याच्या समोरचा जो पातळ पापुद्रा दिसतोय तो आहे कॉर्निया. त्या कॉर्नियाचं फंक्शन काय लक्षात घ्या. कॉर्निया कशासाठी, हा जो भाग आहे तो कॉर्निया आहे. तो कशासाठी, तर मॅक्सिमम लाईट गेट रिफ्रॅक्टेड थ्रू कॉर्निया. आपल्या डोळ्यातून जो प्रकाश जातो त्या एखाद्या वरचा पापुद्रा आहे आपल्या डोळ्याचा त्याच्याबरोबर. आता हे सांगताना पुन्हा तरी उभं करायचं किंवा सांगायचं असं लागायचं. आता आम्ही व्हिज्युअलाइज करू शकतो हे सगळं. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ह्युमन आय इज द आयरिस, ज्याला आपण बुबुळ असं. तर बुबुळा, this is the iris. This color, this is the behind the cornea. This iris is placed behind the iris. The color of the iris is different for different people. सगळ्यात महत्त्वाचं की जे बुबुळ आहे ते बुबुळाचा रंग हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. प्रत्येकाचा वेगळा नाही. मला इथे
व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवता येऊ शकतो की वेगवेगळ्या आपण पाहतो कोणाचे डोळे ब्लू आहेत, कोणाचे ब्राऊन आहेत, मोस्टली ब्लॅक हे कॉमन कलर. मग देअरफॉर फॉर आधार आयडेंटिफिकेशन, जे आधारचे आयडेंटिफिकेशन आहे त्याच्यासाठी फिंगरप्रिंट लागतात आणि आपण आय विजन पण दिलेले, कारण देयर इज नो कॉमन पीपल ऑफ आय. कुठली दोन सुद्धा व्यक्ती जगामध्ये आयडीचा कलर सारखे असलेले नसतात. म्हणजे हे मुलांना आम्ही इथं सांगू शकतो. देर इज ए स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द आयरिस. त्या सेंटरचा आयरिसमध्ये एक स्मॉल होल आहे, त्याला आपण डोळ्याची कुंडी असं म्हणतो. तो आर प्युपिल नेम ॲज अ प्युपिल. व्हॉट इज दिस? द फंक्शन ऑफ प्युपिल. The maximum light enters the eye by cornea. Cornea जो maximum light क्या होतो enter होतो, पण pupil काय करतो? कुंडी काय करते? तर लक्षात घ्या, महत्त्वाचं जेव्हा प्रखर आपलं जे असतं प्रकाश असतो तेव्हा त्या ज्या pupilची साईज आहे ती छोटी स्मॉल होते. जेव्हा डीप लाईट असतो तेव्हा त्या pupilची साईज काय होते? वाढते. Visualization तुम्हाला दाखवता येतं बघा. When the light is bright, then the size of the pupil decreases small, and when the light is dim, then it widens. The size काय होते? वाढते. पुन्हा बघा iris, then this is the pupil. It controls the amount, and therefore the pupil is called the window of